जय श्रीराम मित्रांनो, आम्ही आग्र्याला जात आहोत. जाताना आम्हाला ही चंबलची घाटी लागली आहे. तुम्ही पाहू शकता ब्रिज आणि हे सर्व जो परिसर आहे तो चंबलच्या घाटीचा आहे. इथं वेगवेगळ्या अशा टेकड्या आपल्याला दिसत आहेत आणि ह्या टेकड्या म्हणजे सर्व चंबलच्या घाटीच्या आहेत. तुम्ही पाहू शकता. थोडासा झूम करून मी तुम्हाला दाखवतोय. पहा, तुम्ही पाहू शकता ही चंबलची घाटी आहे. शेकडो किलोमीटरपर्यंत अशी ही घाटी आहे. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ही घाटी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ट्रान्सफर होऊन जाते. इथूनच सगळे डाकू, चोर, लुटेरे पसार होतात, पळून जातात, लंपास होतात. असे खूप काही चमत्कार इथं घडवतात. अशा चंबलच्या घाटीचं वर्णन केलं तितकं कमी आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही. हा फुलनदेवीचा एरिया आहे. बघा, तुम्हाला अजून दाखवू शकतो मी इकडून. इकडनं जरा शेती नंतर लगेच इकडं जास्त आहे. मेन इकडंच आहे, या साईडला. या साईडला का? मातीचे डोंगर आहेत. नाही, फुलनदेवी याच भागामधून मोठे डाकू तयार झालेली आहे आणि आता ती सांसद म्हणून काम पण करत आहे. तुम्हाला माहिती आहे. गेली म्हणे. अशी ही चंबलची घाटी राजस्थान, यूपी आणि एमपीची ही बॉर्डर असलेली चंबलची घाटी तुम्ही पाहू शकता. डेंजर असा नजारा दिसतोय. डाकू येण्याची शक्यता दाट आहे. तसे तर काही आमच्या जीवाला इथं भरपूर मावळे आहेत. तसे फाईट करायला टेन्शन नाही आहे, परंतु तरीही एक भीतीपूर्वक, तणावपूर्वक अशा वातावरणात आम्ही डेअरिंग करत व्हिडिओ बनवते प्रेक्षकांसाठी. तुम्ही दाद द्यायला पाहिजे. इतकी डेअरिंग कोणी करू शकत नाही. ती माझा कॅमेरा करून दाखवतोय तुम्हाला. आत्ताच इथून नुकतेच डाकू बहुतेक गेलेले आहेत. टायर दिसत आहेत त्यांच्या गाड्याचे. चाकांच्या टायर निशाण दिसत आहेत. बहुतेक डाकू गेलेले आहेत आम्हाला घाबरून. गाडी स्लो झाली आहे. बहुतेक अडथळा निर्माण केला आहे. तसा आम्हाला डाकू काही करू शकणार नाही. आम्ही बुलेट प्रूफ गाडी घेऊन आलेलो आहोत आणि प्रत्येक मावळा तयार आहे फाईट करायला. पाहू शकता आमचे सर. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. असे आम्ही सर्व फाईट करत चंबलच्या डाकूंना आम्ही प्रवास करत आहोत.